ओम श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 6। महर्षया सप्त पूर्वे महर्षया सप्त पूर्वे महर्षया सप्त पूर्वे चत्वारो मनवस्ततः चत्वारो मनवस्ततः चत्वारो मनवस्ततः महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्ततः मद्भावा मानस जाता मद्भावा मानस जाता मद्भावा मानस जाता येषां लोक इमां प्रजः येषां लोक इमां प्रजः येषां लोक इमां प्रजः मद्भावा मानस जाता येषां लोक इमां प्रजा मद्भावा मानस जाता येषां लोक इमां प्रजः मद्भावा मानस जाता येषां लोक इमां प्रजः महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्ततः मद्भावा मानस जाता येषां लोक इमां प्रजा महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्ततः मद्भावा मानस जाता येषां लोक इमां प्रजः महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्ततः मद्भावा मानस जाता येषां लोक इमां प्रजः। आपण चौथा, पाचवा आणि सहावा असा श्लोक तिन्ही मिळून घेतलोय. त्याचा या तिन्हीचा अर्थ सांगते. ज्ञानाच्या दृष्टीने तर सर्वच भाव प्रकृतीपासूनच होतात, परंतु भक्तीच्या दृष्टीने सर्वच भाव भगवंतापासून होतात. जर हे जीवाचे मानले तर जीव सुद्धा भगवंताचीच पराप्रकृती आहे, त्यामुळे ती भगवंताशी अभिन्न आहे, म्हणून हे भाव भगवंताचेच झाले. भगवंतात तर हे भाव निरंतर राहतातच, परंतु जीवात अपराच्या संगामुळे येत जात राहतात. भगवंतापासून उत्पन्न झाल्यामुळे सर्वच भाव भगवत स्वरूपच आहेत. जसा हात एक असतो परंतु त्याला वेगवेगळी बोटे असतात, तसेच भगवंत एकच आहेत, परंतु त्यांच्यापासून प्रगट होणारे भाव हे वेगवेगळे आहेत. एकाच भगवंतात अनेक प्रकारचे परस्पर विरुद्ध भाव एकाच वेळी राहतात. 7 महर्षी, 4 सनकादी तसेच 14 मनु हे सर्व भगवंताच्या मनापासून उत्पन्न झाल्यामुळे भगवंताशीच अभिन्न आहेत. 4थ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत प्राण्यांचे भाव आणि व्यक्तिरूपाने आपल्या विभूती आणि योगाचे वर्णन करून आता पुढील श्लोकात त्यांना तत्वाने जाणण्याचे फल सांगत आहेत. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.